चांदवड लासलगाव रस्त्यावर स्थानिक गुन्हे शाखेची फिल्मी स्टाईल कारवाई. 32 किलो गांजासह सुमारे 14 लाख चौऱ्याह तर 1300 रुपयांचा मुद्देमाल जप्त. सिन्नरचे 3 तस्कर गजार. शिरपूरहून सिन्नरकडे गांजाची मोठी तस्करी होणार असल्याच्या गुप्त माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या LCB पथकाने चांदवड लासलगाव रस्त्यावरील निमगव्हाण शिवारात शिंदेवस्तीजवळ पाठलाग करून गाडी अडवली. पोलिसांना पाहताच तस्करांनी स्विफ्ट कारचा वेग वाढवून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी थरारक पाठलाग करून कारची नाकेबंदी केली. या धडाकेबाज कारवाईत 32 किलो गांजा आणि कार असा एकूण 14,40,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सिन्नर येथील 3 आरोपींना रंगेहात अटक करण्यात आलीय. या कारवाईत गांजा 32 किलो, एकूण किंमत 6,40,000 रुपये व वाहन स्विफ्ट डिझायर कार MH01BT 8813 या कारची किंमत 8 लाख रुपये यांसह एकूण 14,84,300 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. सदरच्या कारवाईत अटक केलेले आरोपी सर्व सिन्नर येथील असून यात संदीप रामनाथ सानप, अनिल केशव बोडके, यश संदीप मोरे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत फड, पोलीस उपनिरीक्षक हर्षल भोये, पोलीस हवालदार संतोष दोंदे, विश्वनाथ धाडबळे, प्रवीण गांगुर्डे, सतीश जगताप, सतीश घुटे, किशोर बोडके आणि रवींद्र गवळी यांच्या पथकाने ही यशस्वी कामगिरी केली. आरोपींविरुद्ध चांदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.